हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप
पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत घेता सजनाची नावे काय करी घेता सजनाची नावे नेगी माझी वाचा तोटे नेगी माझी वाचा तोटे घेता सजनाची नावे घेता सजनाची नावे माझी वाचा तोटे माझी वाचा तोटे महाराव फुगासाटे महाराव फुगासाटे नेगी माझी वाचा तोटे नेगी माझी वाचा तोटे महालाभ फुगासाटे महालाभ फुगासाटे माझी वाचा तोटे माझी वाचा तोटे विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ढाबा विश्रांतीचा ढाबा पायी संताची आबाव पायी संताची आबाव नेगी माझी वाचा तोटे नेगी माझी वाचा तोटे संतारिया पायी संतारिया माझी वाचा तोटे माझी वाचा तोटे कामने पापे तू कामने पापे पापे तुका मने पापे तुका मने पापे जाती संताची आज पे जाती संताची आज पे माझी वाचा तोटे महालाभ फुगासाटे जाती संतातिया जाते जाती संतातिया जाते माझी वाचा तोटे महालाभ फुगासाटे फुगासाटे दुबार कुमार 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 दुबार कुमार कुमार
पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे
नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची जपे तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी भजन करा विठाला विठाला पुंडरी गवरदार विठाल कृष्ण सियावर रामचंद्र देवा देवा जगत्रय जीवा देवा देवा जगत्रय जीवा देवा देवा जगत्राय देवा देवा जगत्राय पर्यसी केशवा विनंती माझे पर्यसी केशवा पर्यसी केशवा विनंती माझे पर्यसी केशवा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वरणे गोन माझी वाणी तुझे वरणे गोन पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी श्री क्षेत्र महालखेडा. आता कोणीच बोलायचं नाही, फक्त मी बोलणार. श्री क्षेत्र महालखेडा या पवित्र अशा सुंदर आपल्या या नगरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता आई साहेबांचा हा 300वा जयंती महोत्सव आणि त्या निमित्तानं असणारी ही कीर्तनाची 1 दिवसीय सेवा आहे. सेवेकरिता आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी दादांनी मला फोन केला, ज्यांच्या आवाजामध्ये भगवान परमात्म्यानं जादू भरली आहे असे आमचे परम मित्र मार्गदर्शक गोड गळ्याचे धनी आपल्या गावचं वैभव गोकुळ दादांसाठी एकदा मोठ्या प्रमाणात टाळी वाजवर. महाराज आणि अचानक कुठलाच येत नाही बरं का त्यांना. दादांनी फोन केला, उद्या कुठे आहे तुम्ही? म्हणजे उद्या काय घरीच आहे मी दैवयोगानं. म्हणजे मग उद्या या. मी विचारलं नाही काय आहे, त्यांनी सांगितलं नाही काय आहे. मी म्हटलं नाही मी एवढे घेईन, ते म्हटले नाही मी एवढे देईन. इतकं आमचं प्रेम निर्मळ आणि स्वच्छ. दादांनी फोन केला 9:30 म्हणजे 9:30 गावात आलेच पाहिजे. आणि मी राईट आलो बरं. आता तुमचं दुर्दैव आहे की कीर्तन उशिरा सुरू झालं. 12ला मी थांबणार. अतिशय पवित्र वातावरण या ठिकाणी आहे. तरुणांचा उत्साह अतिशय वाखाणण्याजोगा आहे. खऱ्या अर्थानं तरुण ही या देशाची संपत्ती आहे.
तरुणांनो खऱ्या अर्थाने एकत्र आल्याच्या नंतर पाठीमागचे तरुण तुमचं बोलतो बडबड करता का रे? शांत राहा. खऱ्या अर्थाने या देशातला तरुण जर एकत्र आला तर खऱ्या अर्थानं खूप मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटला. तुम्हा सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. सुंदर वातावरण आहे. अतिशय सुंदर सिस्टीम आहे. सिस्टीम व्हायला दादासाठी अगोदर टाळ्या वाजून घ्या. त्यामध्ये विनेकरी बाबा अचानक आले. काय त्यांनी महाराज हा उत्साह या बाबा काय वय आहे तुमचं? माईक देऊ का? 71 71. वा वा बाबासाठी टाळ्या वाजवा. विषय पहा ना. संभाजीराजे पाहिजे महाराज. काय मनुष्य हा वयानं शरीरानं जरी थकला तो मनानं कधी थकायला नकोय महाराज. आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान काय वय त्या माणसाचं तरी पण पाहिल्याच्या नंतर तरुणाला लाजविल इतकं तेज चेहऱ्यावरती. लोक म्हणे ते मशरूम खाता तू पण खा. ऐका रे. त्यानंतर आमचे सोपान काका आमचे आबा गोकुळ आबा या ठिकाणी आहे. सगळी टाळकरी मंडळी आमचे पाहुणे आहे. मृदंगाचार्य महाराजांबद्दल काय बोलायचं आता. दादांसाठी एकदा घोड टाळी वाजवा. आणि या सगळ्या कीर्तनाचं चित्रीकरण जे करतात दादा तुमच्या चॅनल आहे का? मला नाव माहित नाही बरं का. मला नंतर सांगा मी तुमची जाहिरात करीन. दादांचं सुद्धा या ठिकाणी आभार. अगदी वेळेत आपण कीर्तनाची सांगता राईट 12:15 वाजता करणार आहोत. मला ते पटत नाही. पोटापुरतं तर केलं पाहिजे की नाही? मन लावून ऐका, लक्ष देऊन ऐका. तुमचं नुकसान करणार नाही. तुम्हाला पटेल असंच सांगणार आहे. आज अहिल्यादेवींचा जयंती महोत्सव आहे आणि या विश्वामध्ये जयंती एकाच तत्वाची साजरी केली जाते. त्याला देव असं म्हणतात. मॉनिटर द्या दादा. तुमची माझी जयंती कधीच साजरी होऊ शकत नाही. तुमचा माझा रडून खडून साजरा केला जातो त्याला म्हणतात वाढदिवस. आता त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. तो वाढदिवस आहे की घरदिवस आहे घरी जाऊन विचार करा. पण तुमचा माझा साजरा केला जातो जन्मदिवस. संतांची साजरी केली जाते पुण्यतिथी आणि भगवान परमात्म्याची साजरी केली जाते जयंती. आणि भगवान परमात्म्याची जयंती साजरी केली जाते. आणि आपण जर विचार केला तर अहिल्यादेवी तर काय देव नाही. देव नाही अहो. त्या देव जरी नसल्या पण देवापेक्षा सुद्धा कमी नाही. विठाल भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये तत्व मांडलंय. लक्ष देऊन ऐका. परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संसारपणार्थाय संभवामि युगे युगे. काय या श्लोकाचा अर्थ आहे? भगवान परमात्मा म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधू जगाला उच्चारायला लावत सांगत असलेलं नाम आणि त्या नामधारकाला ज्या ज्या वेळेला होणारा त्रास हा अति उच्च टोकाला जातो त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात माझा अवतार होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. त्या वेळेला माझा अवतार होतो. आणि मला जर येणं शक्य झालं नाही तर त्या वेळेला मी माझी माणसं पाठवत असतो. माझी दूत पाठवत असतो. ऐका. आपलं काम आमदाराकडे आहे पण तहसील कार्यालयात तर आमदार काय लगेच गावच्या सरपंचासारखा पळत येऊ शकत नाही. मग आमदाराचे सुद्धा चेले असतात. त्याला आपण कार्यकर्ते म्हणूया. मग आपण आमदाराला फोन लावला की ते सांगतात तमका तमका नंबर घ्या. तमक्या तमक्याला तुम्ही कॉल करा. तो तुमचं काय करणार आहे? काम करणार आहे. माझ्याकडे बघा आजी. माझ्याकडे बघा. आता तुमचं काम
आमदारानं केलं की आमदाराच्या कार्यकर्त्यानं केलं? मराठीत बोलायला कळतंय ना? सपोज माझं काम आमदाराकडे आहे, पण आमदार आहे मुंबईला, काम आहे निफाडला. मग आमदार एखाद्या कार्यकर्त्याला पाठवतो, महाराजांना काय करा, मदत करा. मदत करताना जरी आमदाराचा कार्यकर्ता दिसत असला, मात्र पाठीमाग असणारी अद्भुत जी शक्ती आहे ती त्या आमदाराची आहे. तसंच या विश्वामध्ये भगवान परमात्मा जरी आपल्याला आपल्या या चर्मचक्षुंनी दिसत जरी नसला, मात्र त्याची कार्य करणारी ही जी माणसं आहे ती आपल्या अहिल्या देवींसारखी आहे. विठ्ठल 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 मग अशा जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण अशा थोर महापुरुषांचं खऱ्या अर्थानं स्मरण केलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. शास्त्रामध्ये आबा पुण्य प्राप्त करण्याची 2 साधनं सांगितली. एक, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, तुम्हाला पुण्य मिळेल. क्रमांक 2, संतांचं नामस्मरण करा, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. मग देवाचं नामस्मरण केल्यावर पुण्य प्राप्त होईल हे आम्हाला मान्य आहे, पण संतांचं नामस्मरण केल्यावर पुण्य प्राप्त होईल तुकोबाराय, याला तुमच्याकडं काय पुरावा आहे? श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे नेघे माझी वाचा तुटे घेत सज्जनाची नावे घेत सज्जनाची पुण्यवंत भावे घेता सजनाची नावे. तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल तर तुम्ही सज्जनांची नावं घ्या. आता आपल्याकडं एक लक्ष देऊन ऐका, आपल्याकडं सज्जन कुणाला म्हणतात दादा? सज्जन सज्जन मरू द्या, सज्जन माहित नाही ना. आपल्याकडे दुर्जन कुणाला म्हणतात? दुर्जन. मी घरी जाईन बरं, तुम्ही असं याड्यावानी करशाल ना. माग का पाहत माझ्या बेटा बेटा, मी काय विचारतोय तुम्हाला? इकडे जा, इकडे विचारतो. मावशी, सज्जन म्हणजे काय ग? नाही जाऊ का मी? जाय म्हणते. ऐका ना, सज्जन खूप सोपी व्याख्या आहे बघा. आता MA झालंय, थोडं माहिती म्हणून सांग. सज्जन कोण? जो दुर्जन नाही तो कोण? पाहताव गुण वा वा, क्या बात है. पाहताव गुण पाहताव गुण पाहताव गुण तुका म्हणे सज्जन पाहतो तुम्ही महाराज आहे आणि मी पण महाराज आहे. किती गोड अपडेट, अगदी एकदम पाहिजे तसं. तुका म्हणे तैसा सज्जना पासानी पाहता
सज्जन माणसाकडे अवगुण राहत. आता तुम्ही जे उत्तर दिलं नाही ना ते उत्तर सोपान काकांनी दिले. आता सांगा सज्जन कोण? ज्याच्याकडे अवगुण नाही तो कोण? अरे बोला ना, ज्याच्याकडे अवगुण नाही दादा तो कोण? सज्जन. मग आता दुर्जन कोण? ज्याच्याकडे अवगुण आहे तो कोण? जयंतीला आडवा येतो हा कोण? मागच्या जयंतीचा हिशोब तुम्ही दिला नाही हा कोण? सांगितलं का तुम्ही महाराजांना किती दिले? मला सांगितलं. अरे तू वर्गणी दिली का? नाही, तुला बुटानं हाणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. दुर्जन. ज्याच्याकडे अवगुण आहे तो दुर्जन. ज्याच्याकडे सगुण आहे, गुण आहे तो कोण? सज्जन. मग ऐका, श्री गुरु तुकोबराय म्हणतात देव सर्वत्र आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. माऊली म्हणतात ऐसा कवन ठावासे अर्जुना जेथे मी नसे, परी प्राणी यांचे दैव कैचे जे मातेनं देखती. अशी एक कण जागा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी देव नाही. प्रमाण विठ्ठल जळी स्थळी भरला, देव आहे देव आहे, देव नटला नाना परी. हे प्रमाण सगळे पाहून घ्या. आणि ऐका ना महाराज, वारकरी सकाळी सकाळी बाबांसारखा वारकरी स्नान आटोपलं, देवपूजा करायला बसला. जुनं घर आहे, भिंतीचं पत्रे आहे, आणि देवपूजा करायला बसला. आणि देव सगळे तामणामध्ये घेतले, तांब्या भरून घेतला, देवावरती अभिषेक करायला सुरुवात केली. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. आणि मग सगळे देव ताटातून बाहेर काढले, टॉवेलनं ते पुसले, आपापल्या जागेवरती मांडले. आणि महाराज हातावरती गंध उगाळला आणि आता तो गंध देवाला लावणार. इतक्या त्या देवांच्या मध्ये भागी विंची येऊन उभा राहिला. बाबा नमस्कार. ऐकताय ना? ऐकताय का? त्या देवाऱ्यामध्ये कोण आला? विंचू. बाबांनी कीर्तन ऐकलेलं. सगळीकडे काय आहे? सगळीकडे काय आहे? देव. देव नाही अशी जागा शिल्लक नाही. माझ्यात राम, तुझ्यात राम, सर्वाभूती राम. म्हणले आता देवाला गंध लावला, आता याला सुद्धा गंध लावला. आता खरं सांगा, त्या विंचवाला गंध लावला पाहिजे का? मी काय म्हणतो ऐकता ना तुम्ही? कशाबद्दल बोलतोय आपण? श्री गुरु तुकोबाराय म्हणतात अरे रे 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 रे, विंचवामध्ये जरी देव असला त्याला गंध लावायचा. दुरुनी वंदावे शिवाना गे, दुरुनी वंदावे वंदावे दुरोणी शिवना गे, वंदावे दुरुनी. तुका म्हणे विंचू सर्पनारायण, वंदावे दुरोना शिवना गे, वंदावे दुरोना शिवना गे. तुका म्हणे विंचू सर्पनारायण, दुरोना वंदावे दुरोना तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. तुम्ही जर त्या विंचवाला गंध लावायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला काय करीन? ठणका दिल्याशिवाय राहणार नाही. ठणका देणं हा विंचवाचा काय आहे? अय धर्मावाले, ठणका देणं हा विंचवाचा आहे अवगुण. म्हणून विंचू हा सज्जन होऊ शकत. म्हणून त्याला लांबूनच काय करायचा? काय करायचा? राम राम. मग अशा विंचवाच्या जातीच्या लोकांचं तुम्ही स्मरण केलं, तुमचा काही फायदा होऊ शकत नाही. मग तुकोबाराय म्हणतात मग तुम्हाला स्मरण करायचं आहे ना, मग अशा पुण्यवान महात्म्याचं स्मरण करा. अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, जय हो. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. हरी बोल. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे.
आता दररोजच कीर्तन प्रवचन सुरू आहे, पण एका दिवसाचं कीर्तन आणि इतका रंग कीर्तनात कधीच भरत नाही बरं का, ध्यानात जरा. इकडं बा, ठेवून द्या मोबाईल, लक्ष द्या कीर्तनात. कीर्तनामध्ये इतका रंग कधीच भरत नाही महाराज. पण मी बोलून गेलो, ही तुमची जागा पवित्र आहे आणि या जागेमध्ये राहणारे सात्विक लोक पवित्र आहे. नाहीतर एका दिवसाचं कीर्तन इतकं चांगलं, लोक महाराज एका कीर्तनात 80-80 हजार खर्च करतात, पण सिस्टीमच बिघडन, गाणाऱ्याचा आवाजच बिघडन, वाजवणाराच येड्यासारखा करीन, आणि सगळं चांगलं असलं का बाबा बेताल सारखा वागत. पण इथं अगदी महाराज याला काय म्हणतात, जुगा संदोग आहे. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. सोपान काका म्हणतात, किती गोड महाराज तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत जर व्हायचं असेल तर काय करा, घेता सज्जनांची नावे. मग सज्जन अहिल्याबाई होळकर खरोखर सज्जन आहेत का? आहेत का? सज्जनच आहेत, कारण त्यांच्या नावाच्या समोर शब्द जोडला गेलाय. आणि उभ्या जगाचा अभ्यास करा बरं का. मी मालखेडा आणि येवला निफाड आपला महाराष्ट्र पुरतं बोलत नाही, भारतापुरतं सुद्धा बोलत नाही, जबाबदारीने बोलतोय, अभ्यास करून बोलतोय. सगळ्या जगाचा अभ्यास करा. प्रत्येकाच्या नावापुढं वेगळ्या वेगळ्या पदव्या डबल डबल असतील. समजा मी कोण आहे, हा बप. गोकुळ आबा कोण आहे, हा बप. सोपान काका कोण आहे, हा बप. मृदुंगाचार्य का फॅन करा, ते कोण आहे, हा बप. म्हणजे आमच्या नावांपुढं पदव्या सारख्याचे, कामं जरी वेगळे वेगळे असले तरी पदव्या सारख्याचे. बरेच जण आचार्य आहे, बरेच जण जगद्गुरुद्वाराचार्य आहे, बरेच जण भागवताचार्य, बरेच जण रामायणाचार्य. पण ऐका ना महाराज, जगातली एकमेव अशी विभूती आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे. त्यांच्या पुढे असणारी उपाधी तुम्हाला कुणाच्याच पुढे कधीच दिसणार नाही आणि या मागे सुद्धा दिसली नाही. ती म्हणजे पुण्यश्लोक. विठाल विठाल विठाला विठाला. पुण्यश्लोक याचा काय संदेह करता येईल आता आहे का? ज्यांचं बोलणं हे पुण्यात्मक आहे, ज्यांचं वागणं हे पुण्यात्मक आहे, ज्यांचा आचार हा पुण्यात्मक आहे, ज्यांचं बोलणं हे पुण्यात्मक आहे, अशाच विभूतींना पुण्यश्लोक असं म्हणतात. आता आपल्या घरातले लोक मेले का आपल्या पुढं लिहिलं जातं कैलास वासी, वारकरी मेला वैकुंठ वासी. लय माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटे, हो नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटे.
वाचा तुटे. श्री गुरु तुकोबराय म्हणतात आपल्या वाचेमध्ये तुटी म्हणजे खंडन पडता कामा नये. ऐकताय ना तुम्ही? घुसताय ना डोक्यात? डोक्यात नाही ते काळजात शिरलं पाहिजे. एका दिवसापुरतं नाही, लय विचार करून अवघणे वाटला ध्यानात धरा. तुकोबराय म्हणतात पुण्यवान माणसाचं नाव घ्यायचं. तोंडा पुढे आलेलो बघ, ए राम राम, तो गेला का? भंगार आहे. तोंडावर महाराज काय तुमचा आवाज, तोंडावर गेल्यावर परत नका बोलू, नको. ऐका ना, श्री गुरु तुकोबराय किती उच्च विचारसरणीनं आपल्याला सांगतात, तुम्ही वाचेमध्ये खंडन पडून देऊ नका. आपल्याकडे सप्ते असतात, सप्ते बरं का दादा. आणि त्या सप्त्याच्या पोस्टरवर बॅनरवर लिहिलेलं असतं अखंड हरिनाम. काय लिहिलेलं असतं? अखंड हरिनाम सप्ताह. मग सप्ताहातला नामघोष कधी होता असतो? फक्त हरिपाठात. जमलं गाव चांगलं असलं तर सकाळी काकड्यात, नाहीतर कीर्तनात. तीनच वेळेला देवाचा गजर होतो ना. आपण लिहितो काय? अखंड हरिनाम. याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येईल का? सिन्नर तालुक्यामध्ये एक गाव आहे, गोदावरी नदीच्या कडेला. गावाचं नाव सांगणार नाही. तिथं पूर्वीच्या काळी वाळूचा ठिया असायचा, ट्रका भरायचा, आणि त्या गावामध्ये सप्ताह बसतेला गोकुळाष्टमीचा. आणि ते पहारेकरी कसे पूर्वीच्या काळी वाड्यावर प्रहारे असायचे. आपल्याकडे कसं आहे? जरा हळू सांगा ना, सांगायची गोष्ट आहे का? अभिमानानं म्हणतात रोजानं. ऐका ना, असू द्या, रोजानं का ना आहे ना. आता सगळे टेंडर द्यायची पद्धत झाली. लग्नामध्ये टेंडर राहतं बा. पूर्वीच्या काळी पागुटे होते का तुमच्याकडं? दादा, पागुट्याला गावातले लोक यायचे, चला पाटलाच्या घरी पागुटे. मग पागुट्याला लोक आले का, मग त्या घरातल्या नवीन नवीन नांद्याला आलेल्या पोरी, त्या हातामध्ये लगेच ते गंध चमकी, बरोबर आहे का? पाहत राहा तुम्ही बारीक काय काय दिसते. आणि मग ते लोकांना लावणार. ओळखीत नाही त्यांना कोणी. आता पोरी कुठं गावात फिरतात का पोरांसारख्या? विचारतात कोणाची सुन रे? ही तमक्या तमक्या पाटलाची. तो नाही का पुण्याला, ही त्याची बायको. अशा ओळखी व्हायच्या. पूर्वीच्या काळचं सांगते, लॉंग लॉंग ॲगो. पण आता लग्नाचं सगळं टेंडर दिलं जातं. आपण त्या लग्नाच्या गेटवर जाताच तिथं त्या पोरी कॉलेजच्या उभ्या असतात, नवारी लुगडे घालून. ओळख नाही, पाळख नाही. काका इकडे या. मी म्हणतो बाई राम राम, नको हात लावू. गुलाबाचे फुलं द्यायला. मला सांगा ना, हे सगळं उक्त झालंय. त्याच्यामुळे सप्ताह उक्ता दिला तर त्यात काय माग नाही झालं. जरा करत्यात याला महत्व. ऐका, मग तिथं ते प्रहारावाला, त्याचा प्रहारा होता 10 ते 12. त्याला सोडवणारा ना 11:15 यायला पाहिजे ना. ते 1 वाजलं तरी आलं नाही. आणि नेमकी वाळूची गाडी भरून आली. त्या मंदिराच्या समोर चहाचा हॉटेल, वडेपाव. आता ते वाळू भरणारे म्हणजे इतके हुशार लोक असतात का? ते उतरले 5-6 पोरं खाली. ते वडे काढ. मग ते म्हणे वडे काढूपर्यंत एक मासारखा शहाणा, अरे ते बाबाच्या गळ्यात गिटार दिसतंय म्हणले. मग ते गेलं त्या बाबा का, बाबा राम राम. ते म्हणले राम राम. हे वाजू का? मी म्हणले भाऊ मी वाट बघतोय, 1.5 तास झालाय, वाजवणाराच आहे ना, घे. त्या म्हाताऱ्यानं ते काढलं, त्याच्या गळ्यात टाकलं. म्हणले बाबा कधी येशाल? 2च मिनिटात आलो. म्हातारा जे गेला, ते वडे खाल्ले, ट्रक निघाली, हॉर्न वाजवले, ट्रकनं बसले का रे? ये म्हणता अरे हे गिटार. ते म्हणले आण गाडीवर. आणि ते विना लगेच त्या गाडीच्या टपावर गाडी निघाली. गाडी गेली मुंबईला, बाहेर केल्याला, खाली व्हायला. तो दिवस होता षष्टीचा. 2 दिवस लागले यायला. गाडी वाळू भरायला गावात शिरली. काल्याचं कीर्तन चालू, कीर्तनकार मस्त उभा. आणि अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. ते पोरग इना घेऊन आलं, कीर्तनकाराच्याच गळ्यात इना घातला. महाराज अशा गमती आहे. कशाबद्दल बोलतोय? अखंड. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, दरी रे मना तू विश्वास या नामी. ऐका, दरी रे मना तू विश्वास या नामी. अखंड राम नामे ओळख धारी.
मना विश्वास या नामी अखंड म्हणजे काय खंड न पडता राम नामे ओळख धरी जप करी ऐसा अखंड खंडे ना ज्याच्यामध्ये खंडन पडत नाही असं नामस्मरण तुम्ही करा. ते नामस्मरण आपल्याला अशा पुण्य श्लोक अहिल्यादेवींसारख्या सज्जन लोकांचं करायचंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात निघे माझी वाचा तुटी. का हो तुकोबाराय असं जर आम्ही यांचं नामस्मरण केलं तर आम्हाला फायदा काय? तुकोबाराय म्हणतात नुसता लाभ नाही महालाभ फुकासाठी महालाभ. ओ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ. आणि ऐका आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला सुख पाठीमागचे लेट कमर इकडे बघा. आपल्या जीवनामध्ये प्रपंचात आपल्याला सुख मिळू शकत नाही. सुख आपण तुम्ही पण मी पण शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण खरं सांगा वर वोट करा आणि त्यानं सांगावं मी या जगामध्ये सुखी आहे. टाळकऱ्यांपैकी मृदुंगाचार्य कीर्तनकार सुद्धा सुखी नाही. नाही ना महाराज सुखी कोणीच नाही प्रमाण देता येईल. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो हरि बोल दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी इसके कारण सुख देव ने उतरी माया पार दे. हे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. मला अभिमान आहे का मी तुमचा मित्र आहे. अशा गोड लोकांचा मी मित्र आहे. मला याचा सार्थ अभिमान. महाराज मित्र असावा कसा आता तुम्ही ऐकले जाऊ द्या तिकडे जात नाही मी. मुद्दा आपला असा आहे प्रपंचिक जीवनामध्ये आपल्याला सुख मिळत नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. या जगामध्ये पेटी मास्तर सुखी कुणीच माळ घालून घ्या बरं कीर्तन झाल्यावर. या जगात सुखी कुणी नाही देणार. अहो मग सुख कुठं आहे? सुखाचा पत्ता काय? माऊली महावैष्णव बराय म्हणतात सर्व सुखाचे आगर सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा. मी अभंगाचा सार सांगतोय लक्ष द्या. माझ्या पांडुरंगा सारिका जो अरे नाही देवाकडे सुख आहे. आणि सुखाची दुसरी जागा जी लोक पुण्यवान आहेत जी लोक सज्जन आहे यांच्या दर्शनामध्ये पुण्य आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणामृजे. संतांच्या पायाजवळ सुखाची प्राप्ती आहे. म्हणून श्री गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर विश्रांती हवी असेल तर तुम्हाला त्यांच्या पायाशिवाय पर्याय नाही.
विश्रांतीचा ठाव हरिबा विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव पायी संताची भाव पायी संताची भाव हो पायी संताची भाव हरिबा नेघे नेघे माझी वाचा तुटी नेघे नेघे माझी वाचा तुटी पायी संताची हे पायी संताची भाव नेघे माझी वाचा ओ विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव पायी संताची भाव नेघे माझी वाचा तोटी अभंगाच्या चरणाचा जसा भाव त्याला चाल सुद्धा तशीच आणि तो राग सुद्धा तसाच. ऐका ना दादा, श्री गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गेले बरं का. पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये गेले. आता तिथं डोकं टेकवलं की ते दहशतवादी नाही तिथले ते असतात पुजारी बडवे असे ओढतात. चला ते तरी काय करतील हो, लाख लाख 2-2 लाख लोक दररोज डोकं खातात. त्याच्यामुळे आपण काही बोललो ते ऐकून घेतात, त्यांना माहिती दररोजच आहे भाऊ. मग श्री गुरु तुकोबराय गेले, भगवान पांडुरंग परमात्म्याशी गप्पा झाल्या, पायावरती डोकं टेकवलं आणि बाहेर आले. घडीभर एक क्षण बसलं तर कोणी काय म्हणत नाही, पण तुकोबराय लहान लेकरासारखं करू लागले. ते दरवाजाकडे जायचे, परत पांडुरंगाला पाहिजे, परत जायचे, परत यायचे, परत पाहायचे. त्या एका बडव्यानं एका पुजाऱ्यानं हातात धरला, म्हणजे तुकोबराय काय चाललंय तुमचं, असं का करतात, पुन्हा पुन्हा का देवाकडे बघतात आणि पुन्हा पुन्हा दरवाजाकडे जातात, जाण्याची इच्छा नाही का तुमची घरी. तुकोबराय म्हणतात, दादा माझी अवस्था अशी झाली ना, आता काय सांगू, जशी ती पोरगी आता फुलांच्या गाडीकडे चालली आहे, लग्न लागले फुलांच्या गाडीकडे चालली आहे, आणि आता तिला असं वाटतंय आई बापानं तळ हाताचा पाळणा केला, हाडाची काढ केली, तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, तिला असं वाटतं यांनाही सोडू नये. कळतंय ना तुम्हाला काय वाटतं त्या पोरीला, यांनाही सोडायचं नाही आणि तिकडं पण जावं वाटतंय, आपल्या आई बापापेक्षा मोठा बांगला आहे. मग तिची जी अवस्था आहे, श्री गुरु तुकोबराय म्हणतात, कन्या सासुराशी जाय, मागे परतनी पाहे, मागे परतनी पाहे, विश्रांतीचा ठाव. विश्रांती जर तुम्हाला पाहिजे तर विश्रांती फक्त यांच्या चरणाजवळ, यांच्या चरित्राजवळ, यांच्या चारित्र्याजवळ आणि यांच्या नामस्मरणाजवळ. कुठंही बोंबलत फिरू नका.
आपल्या बापाला बाप म्हणायला शिका. जगाच्या बापाला तुम्ही आप्पा म्हणले, दादा म्हणले, तो तुमचा बाप होऊ शकत, तो तुमच्यावर कृपा करू शकत नाही. पवित्र कुळात आपण जन्माला आलो. अरे 300 वर्षाची आपल्याला परंपरा आहे आणि ती परंपरा तुकोबराय म्हणतात, विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. 12 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. पोरं म्हणशील बाबाला बोलावलंय जयंतीला, बाबा तो अजून आयले देवीबद्दल काहीच सांगा ना, याला काही येत आहे का नाही. पण ऐका दादा हो, आम्ही ज्या परंपरेतून कीर्तन करतो ना, काकांना गोकुळ आबांना माहिती आहे, आदरणीय हरिभक्ती परायण गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या संस्थेतले आम्ही लेकरं आहोत. आम्हाला वारकरी परंपरा आहे. आता कुठला कीर्तनकारी येऊन काय सांगतो आम्हाला काही घेणं नाही देणं. मला एकच गोष्ट बोलायची आता. तुकोबाराय म्हणतात, विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. सगळे टाळकरी सावधान, एकदम नाजूक टाळ वाजवा आता 10 मिनिटासाठी. ओम नमो श्री जगदंबे आहे. बारीक हा सावकाश. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याचा, 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 डफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा प्राण. आईला देवी जगात गुणगान जिराजी, आईला देवी जगात गुणगान जिराजी, आईला देवी जगात गुणगान जिराजी. आईला देवी जगात गुणगान जिराजी, आईला देवी जगात गुणगान जिराजी. अधिनमन ज्ञानेश्वराला हा, अधिनमन ज्ञानेश्वराला, एकनाथाला, तुकारामाला, तुकारामाला, गाडगे बाबाच्या गुरुचरणाला, मुक्कामी महाल खेड्याला, पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीला, शाहिरान साज चढविला, शाहिरान साज चढविला, पूर्ण करून शाहिरी साजाला, पूर्ण करून शाहिरी साजाला, पूर्ण करून शाहिरी साजाला. आईला देवी जगात गुणगानाला, गात गुणगानाला, जी जी गात गुणगानाला, जी जी गात गुणगानाला, जी 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 जी. या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेला एक जिल्हा आहे. ज्या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव होतं अहमदनगर. आताच्या शासनानं सगळ्या जुन्या 300 वर्षाच्या परंपरेचा अभ्यास केला. आणि त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं आणि तुमचं माझं भाग्य उदयाला आलं आणि त्या जिल्ह्याचं नाव ठेवलं अहिल्यानगर. अरे का अहिल्यानगर नाव पडलंय? त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड नावाचा तालुका आहे आणि त्या जामखेड तालुक्यामध्ये चौंडी नावाचं गाव आहे. आणि महाराज त्या चौंडी गावामध्ये अहिल्या देवींचा
खऱ्या अर्थाने मी जन्म म्हणणार नाही, अवतार झाला. अहिल्यादेवी जन्माला आल्या आणि एके दिवशी आपल्या धाकट्या बहिणी सोबत मारुतीच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती करण्याकरता गेल्या. आणि तो काळ होता छत्रपती शिवाजी राजांच्या नंतरचा पेशवाई काळ. तेरा ही आंचल पाए जब जब दुनिया में आए, तेरा ही आंचल पाए जन्मों की दीवारों पर हम नाम अपना लिख जाए. बंधन दो प्यार का बंधन है, जन्म का संगम है. हो हो नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर, नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनी वर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन देवापाशी गाई, बस तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, जीवनाकार, जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आईच्या मार्गदर्शनाशिवाय मुलगा घडत. बोर झाले का तुम्ही? बोर कोण कोण झाले? बोर बोटा करा बरं. तेवढी बाटली उघडा बरं, मला एक गोट पाणी द्या जरा. विठाल विठाल विठाला 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 विठाला. आमच्या गोकुळ आबांनी जे जे सांगितलं ना ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. हे आम्ही उघडत नाही दुकान कधी. हे उघडायला लय माल लागतो दुकानात, त्या दुकानदाराला. हे तुमच्यासाठी फ्री आहे, ऐका. दादा बोलले ममता की मंदिर सांगा बरं का. लय आवडतं त्यांना माझा आवाज, त्यांच्या एवढा गोड नाहीच आहे महाराज. पण ऐका ना, स्वतःचा आवाज इतका गोड असताना दुसऱ्याला गोड म्हणायचंय. कुठलीच बाई दुसरीला चांगलं पाहत नाही, माझी नाही तुमची नाही. कुठल्याच बाईला दुसऱ्या बाईबद्दल बरं वाटत नाही. बहिणी बहिणीचं सुद्धा जमत नाही. बापानं 2 साड्या आणल्या तरी भांडण करतात, तिला भारी का आणली, खरं घे नाही. पण महाराज
याच्याकरता दुसऱ्याला चांगलं म्हणण्याकरता मोठं काळीज लागतं, ते गोकुळ आबांचं आहे धनगर. आई आपल्यावरती प्रेम करते आणि अशी आई ज्या वेळेला अहिल्यादेवींना जाऊन 300 वर्ष झाले ना, आई ज्या वेळेला जाते ना महाराज, त्यावेळी होणारी अवस्था काय असते अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. लय ऊन आलं माझ्यावर, आधीच मी इतका काळा. अरे झोप लागली का? माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, तिने बांधल घरट दिला विसावा पिलाना, तिने बांधल घरट दिला विसावा पिलाना, घेऊन या पंखा खाली बरविला मोती चारा, दूर उडाली पाखर दूर उडाली पाखर, पांग आईच फेराया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आमची आई, माझी आई स्वतःची, हे नका रेकॉर्ड करू. माझी आई आता सध्या सर्कल करा असा, दाताचं रातवन घ्या ग कोणी, घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. ए दाताचं रातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोला आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेनं बोला आम्ही वर्तमान खोटे. करुण उचित प्रेम घाली हृदयात, करुण उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायात, आलो दान मागायात, आलो दान मागाया, दान मागाया, आलो दान मागाया. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग
सावध होणे भजने लागा देव करा कैवारे हो वारी हो वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे घरी नाही काढलं मग दुसरा येईल हे घरी नाही काढलं हे घरी नाही काढलं मग दुसरं येईल हे घरी नाही काढलं हे सरतेची वटिका काळ बांधून आणेल सरतेची वटिका सरतेची वटिका काळ बांधून देईल सरतेची वटिका हे गजाननार्थी आमुचे काय बाजाईल गजाननार्थी आमुचे काय बाजाईल आमुचे काय बाजाईल आमुचे काय बाजाईल पिंगळा 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 मागारे पिंगळा मागारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का पिंगळा मागवारे बसा इडच बसा जाऊ नका